विदर्भाचे नंदनवन ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र नाही तर या ठिकाणी गुजरात, यूपी, बिहार या ठिकाणाहून या ठिकाणी पर्यटक चिखलदरामध्ये येत असतात। आपण जर पाहिलं तर आता या पर्यटन स्थळावर जर पाहिलं तर आपण सध्या चिखलदराच्या तहसील कार्यालयासमोर आहोत। आपण जर पाहिलं तर तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनावरे या ठिकाणी बसलेली आहेत। म्हणजे गेल्या 6 ते 7 तासांपासून या ठिकाणी मुख्य रस्त्यावर जनावरे बसलेली आहेत। परंतु नगरपालिकेचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष या ठिकाणी असल्याचे दिसून येत आहे। कारण की या चिखलदरा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दररोज हजारोच्या संख्येने वाहने या ठिकाणी येत असतात आणि विशेष म्हणजे सायंकाळच्या वेळेस याच ठिकाणी याच रस्त्यावरून संपूर्ण वाहने चिखलदरामध्ये प्रवेश करतात। दुसरीकडे जर पाहिलं तर जनावरे ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्याच्याच बाजूला जर पाहिलं तर आपण या ठिकाणी टोल नाका आहे आणि या टोल नाक्यावर प्रत्येक वाहनाकडून चिखलदरा नगरपालिकेच्या वतीने प्रत्येक गाडीला या ठिकाणी 50 ते 100 रुपये त्यांच्याकडून त्या ठिकाणी टोल सुद्धा घेतला जाते। परंतु नेमका हा टोल कशासाठी घेतला जाते म्हणजे ज्या जे वाहन या ठिकाणी येतात त्या वाहन चालकांची सुरक्षा नेमकी आहे की नाही असा सुद्धा आता प्रश्न उपस्थित केला जात आहे। परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे मुख्य रस्त्यावर जनावरे उभी आहेत म्हणजे एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा एक आवाहन करण्यात आले आहे की चिखलदरात जर आपण पर्यटक येत असाल तर तुम्ही आपण कायदा सुव्यवस्थेचा जे आहे पोलिसांच्या वतीने जे आवाहन करण्यात त्याचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे। परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर अशा प्रकारे जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण मुख्य रस्त्यावर या ठिकाणी जनावरे उपस्थित आपल्याला बसलेले दिसत आहे। परंतु नगरपालिकेचा एकही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आलेला नाही। पोलीस प्रशासनाचे विभागीय अधिकारी सुद्धा या ठिकाणी आता जर पाहिलं तर नुकतीच 5 मिनिटांपूर्वी एक पोलिसांची गाडी सुद्धा या ठिकाणी गेली परंतु त्यांचे सुद्धा या मुख्य रस्त्यावर जे जनावरे आहेत त्यांचे सुद्धा याकडे दुर्लक्ष आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर बाजूलाच काही कोसावर म्हणजे 100 मीटरच्या अंतरावर या ठिकाणी पोलीस स्टेशन सुद्धा आहे। परंतु मुख्य रस्त्यावर एवढे जनावरे असून सुद्धा या ठिकाणी प्रशासनाचं दुर्लक्ष का असा सुद्धा आता प्रश्न उपस्थित केला जात आहे। शनिवार रविवारी मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण जर पाहिलं तर या पर्यटन ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी पर्यटन येतात। परंतु आता कुठेतरी पर्यटकांचा या ठिकाणी जीव सुद्धा धोक्यात जाण्याची शक्यता या अशा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या जनावरांमुळे निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता चिखलदरा नगरपालिका याकडे लक्ष देणार का आणि जे वाहन चालक आहे यांच्याकडे अपघात होणार नाही त्यांच्याकडे लक्ष देणार का हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, चिखलदरा।